हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं सान्वी क्रिएशन यूट्यूब चॅनलमध्ये. तर मी गाऊन कटिंगचा व्हिडिओ घेऊन आले आहे. यामध्ये तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप कशी गाऊन कटिंग करायची ते मी सांगणार आहे. पहिले आपण गाऊनची घडी घालून घेऊया. तर मी ते जशा पद्धतीने घडी घालते त्या पद्धतीने पण तुम्हाला घडी घालून घ्यायची आहे. तर मी ते घडी घालून घेतले आणि जे काठ आहेत ते व्यवस्थित करून घ्यायचे आहेत. कारण जर ते व्यवस्थित नाही केले तर मग गाऊन कटिंग करताना प्रॉब्लेम येणार शिवताना. तर इथे मी काठ व्यवस्थित करून घेते आणि कुठे गाऊनला जर चुण्या असतील किंवा प्लेट कुठे घडी पडली असेल तर ती निघून जाण्यासाठी असा हात फिरवून घ्यायचा किंवा व्यवस्थित करून घ्यायचं किंवा इस्त्री करून घेऊ शकता. तर पहिले मी कापड आहे गाऊनचं त्याची उंची मोजून घेते. तर याची उंची 57.5 इंच आहे आणि आपल्याला गाऊन करायचं आहे 52 इंचाचा. त्याच्यामध्ये 2 इंच एक्स्ट्रा ठेवून मार्जिन ठेवून 54 इंचावरती आपल्याला गाऊन कट करून घ्यायचं आहे. तर मी हा गोल गळ्याचा योग तयार करून घेतला आहे. माझ्याकडे वेगवेगळ्या आकाराचे योग आहेत. तर मी हा गोल गळ्याचा योग घेतला आहे आणि तो उंचीप्रमाणे ठेवून घेते. तर चुन्यांसाठी 2 इंच ठेवलं आहे आणि जसा योग आहे तसाच आपल्याला आखून घ्यायचा आहे पूर्ण. जसा योग आहे तसं आपल्याला इथे चॉकने ड्रॉ करून घ्यायचं आहे. तर मी ते ड्रॉ करून घेतलं आहे आणि शोल्डरच्या बाजूने आपल्याला 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आर्महोल आहे 7.5 इंचाचा. तर 40 छातीचे गाऊन आहे ही. तर मी 7.5 इंचाचा आर्महोल घेतला आहे आणि इथे मी पट्टीने आखून घेतले. तर इथे आपल्याला छातीचं मेजर टाकायचं आहे. 2 इंच जे आपण चुन्यांसाठी घेतले ते सोडून त्याच्यापुढे आपल्याला छातीचा चौथा भाग प्लस 2.5 इंच असं करून 12.5 इंचावरती आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. 40 छाती आहे त्याच्यामुळे छातीचा चौथा भाग हा 10 इंच येतो आणि त्याच्यापुढे 2.5 इंच शिलाई माया ठेवले आणि इथून मी सरळ पट्टीने रेष मारून घेते. हाताने मारली तरी चालते. तर असा जो मी दुसरा शेप काढलाय तर तो मी शेप देत नाही कारण गाऊन हा लूज असतो आणि त्याच्यामुळे जेव्हा कमरेच्या इथे जेव्हा फिट होतो गाऊन, म्हणून मी सरळ रेषेमध्येच कट करून घेते आणि आपल्याला इथे फक्त वरचा भाग आहे तोच कट करायचा आहे. दोन्ही भाग एकत्र कट करायचे नाहीत. कारण अजून आपण पाठचा भाग काढलेला नाहीये. फक्त पुढचा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर जेवढा मी ड्रॉ केलाय तेवढाच कट करून घेणार आहे. इथे फक्त आर्महोलपर्यंतच कट करून घेतलाय आणि जसा आहे तसाच गळा ठेवलाय. फक्त जो आपण योग कट केलाय तोच फक्त बाजूला केलाय आणि त्याच्यामध्ये पाठीमागचा गळा आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे. जेवढी आपली उंची आहे तेवढीच तेवढं आपण पहिला भाग कट केलाय तेवढ्याच उंचीचाच पाठचा भाग कट करून घ्यायचा आहे. तर मी ते 7.5 इंचावर तर इथे मी 7.5 इंचाचं शोल्डर घेतलंय आणि आर्महोल पण 7.5 इंच. जसं आपण पुढच्या भागाला माप टाकले तसंच पाठच्या भागाला पण आपल्याला तसंच टाकायचंय. तर मी इथे पट्टीने जॉइन करून घेते आर्महोल आणि त्याच्यानंतर आपल्याला छातीचं माप टाकायचंय. जसं आपण पुढे 12.5 इंच घेतले, पाठी पण तसंच घ्यायचंय. फक्त 2 इंच पाठी आपण पुढे सोडलेलं होतं ते न सोडता डायरेक्ट आपल्याला 12.5 इंचावरती घ्यायचंय आणि जसं आपण आर्महोलचा शेप दिलाय तसाच पाठच्या भागाला पण आर्महोल आणि आर्महोलचा शेप द्यायचा आहे आणि कट करून घ्यायचंय. इथे पण आपल्याला कट करताना इथे पहिला आपल्याला पुढचा भाग कट करून घ्यायचा आहे. नंतर मग गाऊनचा पाठचा भाग कट करून घ्यायचा आहे. तर मी इथे दोन्ही भाग कट करून घेतलेत. तर अशा पद्धतीने आपला हा गाऊन कट करून झालेला आहे. तर आता मेन पार्ट आहे तो पुढचा गळा. तर इथे मी जो योक काढून घेतलेला आहे तर तो ठेवून तसाच ड्रॉ करून घेतला आहे. जसा आहे तसाच. फक्त शोल्डर 4.5 इंचावरती घेतलेत आणि पुढचा गळा 6.5 इंच आणि आतमईत डिझाइन तयार केली आणि ती आपल्याला कट करून घ्यायची. तर इथे मी कट करून घेते. तुम्हाला जी कोणती डिझाइन पाहिजे ते तुम्ही ड्रॉ करू शकता. त्या जो योग काढलाय त्याच्यामध्ये ड्रॉ करून घेऊ शकता. तर मी ते साधी आणि सिंपल अशी गोल गळ्यावरती डिझाइन केले. कशी वाटली कटिंग कमेंट करून नक्की सांगा. तर योगमध्ये वेगवेगळ्या डिझाइन करता येतात जशा आपल्याला पाहिजेत तशा. ही साधी सिंपल अशी मी डिझाइन केली आहे. तर कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.